हॅलो फ्रेंड्स, नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं. पीपीपी बॅचचं आजचं शेवटचं लेक्चर आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी हा कोर्स सक्सेसफुली कंप्लीट केला. 3 महिने आपण बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहोत आणि सक्सेसफुली तुम्ही हे कंप्लीट केलंय. आता तुमची फायनल इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू होते. त्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही 3 महिने मला सहन केलात. ओके. मी जसं तुम्हाला रिक्वेस्ट केलेली, सगळ्यांनी कृपया तुमचा कॅमेरा ऑन करा. आय वॉन्ट टू सी ऑल ऑफ यू. थोड्या वेळापुरता ज्यांना ज्यांना शक्य आहे प्लीज. कधी कुठे तुम्ही रस्त्यात भेटलात मला तर तुम्ही मला ओळखाल, मी तुम्हाला कसं ओळखू? सो आय नीड टू सी सम फेसेस, ऑल ऑफ यू. गुड. येस येस येस. काही काही व्हिडिओज दिसायला लागलेत. एव्हरीवन प्लीज स्विच ऑन. प्रत्येक बॅचच्या वेळेला मी अदरवाईज सांगत नाही, शेवटच्या दिवशी किंवा पहिल्या दिवशी सांगतो. कारण तुमचे चेहरे बघणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. व्हेरी नाईस. फ्यू मोर वेटिंग. गुड. आणखीन काही कॅमेरा अजून ऑन व्हायचे आहेत. तोपर्यंत मी माझ्या स्क्रीनचाच फोटो काढून घेतोय. ग्रेट ग्रेट. थँक्यू फ्रेंड्स. थँक्स अलॉट. ज्यांना ज्यांना शक्य आहे सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी ऑन ठेवा. कम्प्लिटली अप टू यू नाव. तर क्विक राऊंड ऑफ क्वेश्चन्स. तुम्हाला आत्तापर्यंत शिकलात त्याच्यामध्ये काय प्रश्न असतील, डाऊट असतील तर ते विचारा. मग तिथून आपण पुढे घेऊन जाऊ. आज आपल्याला शिकायचं काही नाहीये, पण Q&A आहेत. सो लेट्स ट्राय अँड अंडरस्टँड की काय काय प्रश्न तुमचे काय मनात अडचणी असतील तर विचारा. हँड रेज करा आणि आपण सुरू करू. येस. अरविंद सर, सुरू करूया आपण तुमच्यापासून. अनम्यूट करा. अनम्यूटच आहे. बोला. माझा आवाज येतोय ना? येतोय येतोय. थोडासा कमी आहे पण येतोय. ठीक आहे. हे पाठीमागे मुलांचा डिस्टर्बन्स आहे, काय करू शकत नाही. बोला. ठीक आहे सर. गुड इव्हनिंग सगळ्यांचे. सगळ्यांना शुभेच्छा फर्स्ट ऑफ ऑल आणि कॉंग्रॅच्युलेशन पण करतोय मी, कारण की हा बॅच 4 जो होता, मी बॅच 1 पण जॉईन केलेला ऍक्च्युली, पण काही कारणास्तव माझ्या टायमिंग ऑफिस टायमिंगमुळे मला काही ते वर्कआउट करता नाही आणि त्यात समुद्रात जॉब असतो, त्याच्यामुळे मला इंटरनेट कनेक्टिव्हिटी पण नसते. पण अच्छा. आता मी लकीली ऑनशोर आणि या पिरियडमध्ये होतो मी, तर त्याच्यामुळे मी पुन्हा याचा पुरेपूर फायदा उचलला बेसिकली. आणि म्युच्युअल फंडचे जे काय डाऊट होते ते पण माझे क्लिअर झाले आणि स्टॉक्सचे पण क्लिअर झाले. आणि तुम्ही जी आता लास्ट सेशनमध्ये लास्ट थर्सडेला जी पोर्टफोलिओ एक्सेल शीट शेअर केली, ती मी माझे सगळे पोर्टफोलिओचे शेअर त्याच्यात ट्रान्सफर केले आणि मला त्याच्यात हा फायदा दिसला की मला आता त्या पर्टिक्युलर झिरोदा अकाउंटवरती किंवा शेरखानच्या अकाउंटवरती जाण्याची गरज नाही आहे. मला फक्त ती एक्सेल शीट ओपन करायची, रिफ्रेश मारायची, डेट अपडेट होते आणि त्याप्रमाणे मला काय प्लस मायनस आहे ते समोर दिसतं. तर तो एक मला फार कन्सेप्ट आवडला की तिथे तुम्हाला प्रत्येक वेळी लॉग इन करा, ओटीपी टाका आणि हे लफडी नाही. सरळ गुगल ड्राईव्ह वरती आपण हे करताय. फक्त माझा एक सर प्रश्न असा होता की जे बॅलन्सिंग जे होतं त्या एक्सेल शीटमध्ये ते जरा मला काही थोडं कळलं नव्हतं. कशा पद्धतीने, कारण की तुम्ही बोलात की काही आपण स्टॉक आणि सेक्टर धरलेले आहेत की ते आपल्याला स्वतः आयडेंटिफाय करायचं. आपण आता जसं एक्झाम्पल VST टिलर हे एक ट्रॅक्टर, ते एक म्हणजे ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट आहे. पण तसा तो हे जे प्रोडक्ट आहे बेसिकली ते कोणत्या सेक्टरमध्ये घ्यायचं ते काय हे नाही. आणि गुगल पण केला आणि मी NSAच्या वेबसाईटवरती पण जायचं की कोणत्या सेक्टरमध्ये हे प्रकारचे येतं, काय मला क्लिअर नाही झालं. मग तुम्ही असं स्क्रीनवर केलात ना, हां, स्क्रीनवर जा, तो स्टॉक शोधा. तिकडे हां. तुम्हाला पियर्स दिसतात आणि त्या पियर्सच्या वरतीच लिहिलेलं आहे की कुठलं सेक्टर आहे. ओके सर. ओके, ठीक आहे. गिव्ह मी 1 मिनिट, मी विंडो बंद करून आलो. जस्ट अ मिनिट.
हा, गो अहेड, बोला. स्क्रीनवरती जाऊन तो स्टॉक ओपन केल्यावरती पीअर ग्रुपच्या वरती पीअर जो आहे ग्रुपच्या वरती तुम्हाला सेगमेंट दिसेल. ठीक आहे, ठीक आहे. आणि ते ऑटोमॅटिक मग सेम जसं आता फार्मा आहे, मग फार्माचे जे आहेत ते हे कॅल्क्युलेट करते का? बरोबर, म्हणजे लार्जर सेक्टर 20% घ्या. आपण लार्जर सेक्टर घ्या, कारण तिकडे तुम्हाला मेन सेक्टर आणि सब सेक्टर पण दिसतील. सो मोठा राईट, सेक्टर आहे तो घ्या. ठीक आहे. आणि आपलं जे कॅल्क्युलेशन आहे तो लार्जर सेक्टरचं मिळून 20% मग त्याच्यात प्रत्येकाला किती आहे त्या पद्धतीने ते कॅल्क्युलेट. अप टू 20% आहे. प्रत्येकाचं 20% पाहिजे असं नाही, पण प्रत्येकाचं जास्तीत जास्त 20 असायला पाहिजे, जास्तीत जास्त. हा, पण ते पूर्ण त्या सेक्टर, जसे आता फार्माचे माझे 4 स्टॉक आहेत, तर ते प्रत्येकाला 20% प्रमाणे वेटेज दाखवणार मला. आणि जर हा, जास्त असेल तर रेड मध्ये असेल, आणि बरोबर जर बरोबर असेल तर ग्रीन मध्ये असेल. बरोबर बरोबर. ओके सर, क्लिअर सर. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू, थँक्यू अरविंदजी. येस, तेजस सर, गो अहेड. तेजस पटाले सर. इफ हॅलो. पॉसिबल कॅमेरा ऑन, इफ पॉसिबल कॅमेरा ऑन करा. हा, हॅलो सर, बोला. आय एम माझा सॉरी. आवाज क्लिअर आहे? हा, बोलतो, बोला, क्लिअर आहे आवाज. ओके. माझं फर्स्ट ऑफ ऑल तुमचं MBA चं जे लेक्चर केलं ते खूप छान होतं, की त्याच्यामुळे आम्ही इन्स्पायर झालो आणि त्याच्यामुळे पॉवरफुल पोर्टफोलिओच्या लेक्चरमध्ये पण ऍड झालो आम्ही. म्हणजे एक तुमच्याबद्दल एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला, की हा किती छान माहिती आपल्याला MBA मधनं मिळतीये. तर त्याच्यामुळे हा ट्रस्ट बिल्ड झाला, की आपण इकडे पॉवरफुल पोर्टफोलिओ पण केला पाहिजे. आणि ह्या कोर्समध्ये खूप डीप नॉलेज मिळालं, जे मार्केटमध्ये एजंट लोक पैसे घेऊन सुद्धा देत नाहीत, किंवा काही जे कोर्सेस चालवतात तर ते एवढे हाय चार्जेस करून पण देत नाही. तेवढं डीप नॉलेज इथे मिळालं, आणि ते पण चीप रेट मध्ये. खूप छान वाटलं. आणि माझा डाऊट असा आहे, की माझा एका ब्रोकरकडे 13 लाखाचा पोर्टफोलिओ आहे, पण ते मला ओके. रेग्युलर प्लॅन मधल्या डायरेक्ट प्लॅन मध्ये कन्वर्ट करून देत नाहीयेत. ते मला दरवेळेस सांगतात, की तुम्हाला टॅक्स लागेल, तर आपण नंतर करून अवॉइड करतात. तर मग मला ते कसं चेंज करता येईल? नाही, टॅक्स लागेल हे तर बरोबर आहे. सो तुम्ही पुढचे 2 ते 3 वर्षाचा प्लॅन करा. तुमचे ते टॅक्स स्लॅबमध्ये साधारण 1.5 लाखाच्या आसपासचे, 1.25 लाखाच्या आसपासचे ट्रान्झॅक्शन जे आहे, प्रॉफिट 1.25 लाखाचं, त्याच्यावर टॅक्स नाही लागत. तर तुम्ही दरवर्षी तेवढेच म्युच्युअल फंड सेल करा, ज्याचं तुमचं प्रॉफिट 1.25 लाखापर्यंत राहील. बर. ठीक आहे. आणि मग मी डायरेक्ट प्लॅन मध्ये इन्व्हेस्ट हा, असे करायचे? पुढच्या 2-3 वर्षात तुमचं पोर्टफोलिओ संपून जाईल. ओके. सगळं डायरेक्ट, आणखीन रेग्युलर टू डायरेक्ट सगळं व्हायला 2-3 वर्ष लागतील. ओके. आणखीन मला एक परवा CDSL कडनं मेसेज आलाय, हम्म, की तुम्ही नॉमिनी ऍड करा. तुमच्या अकाउंटला नॉमिनी नाहीये, हम्म, डीमॅट अकाउंटला. हम्म, पण माझं डीमॅट अकाउंटच नाहीये, कारण मागे मी ओपन केलेली सगळी क्लोज केली होती. हम्म, हम्म. तरी पण मग आता मेसेज कसा काय आला? मग आता कुठलं त्यांनी अकाउंट नंबर दिलाय मला क्रॉस मध्ये, पण मग हे कुठलं अकाउंट आहे आणि त्याला कसा काय मी नॉमिनी ऍड करणार? म्हणजे नॉमिनी ऍडचं त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे, हा, पण मग हे तिकडे अकाउंट. तुमचं अकाउंट असल्याशिवाय तुम्हाला मेसेज येणारच नाही ना. आहे कुठेतरी अकाउंट, तुम्हाला ट्रॅक नाही आहे त्याचा. मग तो कसा घ्यायचा ट्रॅक? त्यांनी दिले ना तुम्हाला लिंक मेलमध्ये. नाही नाही, व्हॉट्सअपला मेसेज आला आणि खाली फक्त ऍड नॉमिनी म्हणून त्यांनी व्हॉट्सअप हे इग्नोर करा. दिले. व्हॉट्सअपवर आलेला मेसेज इग्नोर करा. ईमेलवर आला असेल तर घ्या, नाही तर सोडून द्या. ओके, ठीक आहे. नाही, मग मला व्हॉट्सअप मेसेजच आलाय. CDSL नाही पाठवणार व्हॉट्सअपवर. ओके, ते एक ठीक आहे, असं. चालेल. थँक्यू सर. ओके, चला. हू एल्स, हू नेक्स्ट? कसा वाटला कोर्स तुम्हाला? एनी फीडबॅक, एनी डाऊट्स? हा, दीपक सर, मी आज शेअर करणार आहे माझं म्युच्युअल फंड, पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हा, बघा, सध्या फ्रॉड्स भरपूर चाललेले आहेत, आणि त्याच्यामुळे अनसॉलिसिटेड लिंक्स, म्हणजे कधी तुम्हाला ईमेलमध्ये लिंक्स आलेले असतील किंवा व्हॉट्सअपवर, SMS वर, त्या लिंक्सवर क्लिक करू नका. केलंच क्लिक तर तुम्ही त्याच्यावर माहिती देऊ नका तुमची. तुम्ही स्वतःहून जाऊन लॉग इन करा. एखादं समजा आता CDSLचं मेल आलं फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही स्वतः गुगलमध्ये जा, CDSL टाईप करा, लॉग इन करा, ती साईट ओरिजिनल आहे का बघा, मग तुमची माहिती द्या. ज्या लिंक तुम्हाला पाठवण्यात आलेल्या आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नका. एनी क्वेश्चन्स, डाउट्स?
शेवटची संधी आहे बोलायची, बिकॉज पुढच्या गुरुवारी काही लेक्चर नाही आपलं. सॉरी सर, मी मध्येच बोलते हँड रेज न करता. बोला. पण अं, आता तुमच्याकडे काही सर्व्हिसेस आहेत का? असं मध्ये कोणीतरी क्वेश्चन केला होता, तेव्हा तुम्ही म्हणलात की मी ते लास्ट लेक्चरला सांगतो तुम्हाला त्याबद्दल. आज सांगेन तुम्हाला. येस. ओके, ठीक आहे, थँक्यू. हा, शेखर सरांचा प्रश्न आहे की जर तुमचा नवा IPO येत असेल तर काय करायचं. तर मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलेलं, IPO इज प्युअर जुगार. खेळायचं असेल तर खेळा, मी अलाव करणार नाही IPO करायला तुम्हाला. ओके, पण जर तुम्हाला इच्छाच असेल, माझ्याकडे भरपूर पैसे झालेत आणि मला थोडंसं खेळून बघायचं जुगार, तर ऑब्व्हियसली युअर मनी युअर डिसिजन. बट आय विल रेकमेंड की IPO मध्ये असं काही नाही आहे की तुम्हाला मिस होणार आहे. जरी नाही खेळलात तरी काय फरक नाही पडणार आहे, कारण ते IPO मध्ये जो आलेला स्टॉक आहे तो पुढे आयुष्यभर ट्रेड होणारच आहे. You will get good opportunity to buy the stock. नमस्कार सर. नमस्कार. येस, गणेश सर बोला. सर तुमचं शिकवणं तर सर व्यवस्थितच आहे. आता मला म्हणजे आता वेळेवर मला सगळे व्हिडिओ अजून मी बघितलेले, पण इथून मागे तुमचे जे जे काही मी छोटे मोठे सेशन्स अटेंड केलेत सोप्या भाषेत आणि माफक फी मध्ये, म्हणजे एक प्रकारे समाजसेवाच आहे. आता कसं मी शिक्षक आहे तिकडे दुर्गम भागात, आम्हाला नेटचा विषय नव्हता. सांगे सरांचं पण घेतलं होतं बघा तुम्हाला, मी मेसेज केला होता. बरोबर. हा. मला पुन्हा वेळ भेटला नाही म्हणून मी हा कोर्स घेतला. हे मी पूर्णच करीन लवकर, तुम्हाला करीन पर्सनल हे करून. परत ते फक्त एक लक्षात आहे माझ्या, तुम्ही काहीतरी बोलले होते तुमचे काहीतरी पर्सनल, तुम्ही काहीतरी शेअर करणार म्हणून स्टॉक्स आणि हे, ते आपल्या ऍप मध्ये दिलंय का तुम्ही अभ्यासक्रमामध्ये? तुम्हाला जेवढं रेकॉर्डिंग तुम्ही बघाल तर तुम्हाला सगळे स्टॉक्स दिसतील. मागच्या गुरुवारचं बघा, तर मी एक्सेल शीट दिले, त्यात सगळ्या स्टॉक्सची नाव आहेत. चालेल सर. सर आपल्या सर्व्हिसेस कोणकोणत्या आहेत काय? हा, मी सांगतो थोड्या वेळाने तुम्हाला त्याचे. ओके सर. ओके, बघा मी 20 स्टॉक्सचं लिमिट तुम्हाला का सांगितलेलं आहे, कारण तेवढं तुम्हाला लॉंग टर्मच्या हिशोबाने ट्रॅक करता येईल. समजा 20च्या ऐवजी 22 झाले तर काय कोणी तुमचा गळा पकडायला येणार नाही. पण जेवढं तुम्ही वाढवाल बँडविड्थ, तेवढं तुम्हाला अभ्यास जास्त करावा लागेल. नुसतंच आपण स्टॉक पोर्टफोलिओ जमा नाही करत आहे ना, आपण एवढा डिटेल अभ्यास करून तो घेतोय, आणि त्याच्यामुळे खूप जास्त स्टॉक्स घेण्यात पॉईंट नाही आहे. आणि असं नाही आहे की तुम्हाला काही अपॉर्च्युनिटी मिस होणार आहेत खूप जास्त. ओके, तर 20 स्टॉक इज म्हणजे ती अनालाइज करून केलेली अशी लिमिट आहे. 20च्या ऐवजी 22 झाले तर काय मेजर फरक पडणार नाही, पण खूप जास्त करू पण नका आणि खूप कमी पण करू नका. म्हणजे लेस दॅन 10 इज ऑल्सो नॉट गुड आणि मोर दॅन 20-25 इज ऑल्सो नॉट गुड. त्या रेंजमध्ये राहा. 15 ते 22च्या रेंजमध्ये इज गुड, सफिशियंट आहे, तुम्ही ट्रॅक करू शकता. येस, हू एल्स? आणखीन कोणातरी हँड रेज आलेला. येस, चौधरी सर बोला. हा, तर चौधरी सरांनी सांगितलं, त्याच्यानंतर मग रेश्मा मॅडम तुम्ही नंतर बोला. आता चौधरी सर बोला. तुमचा आवाज नाही येते सर आम्हाला. नाही येते, आवाज नाही येते. मे बी माईक काढून परत एकदा बघा. तोपर्यंत मग मी रेश्मा मॅडमला सांगतो. गो अहेड रेश्मा मॅडम. हॅलो सर, खूप छान झालं सेशन. ह्याच्या आधीचं पण मी एक जॉईन केलं होतं ओके. आणि खूपच माहिती छान मिळते. मी ह्याच्या आधी शेअर मार्केटचे छोटे छोटे कोर्सेस पण केले, पण ते करून जेवढा फायदा झाला नाही लॉंग टर्म साठी, तेवढा तुमच्या कोर्समधून फायदा झाला. लास्टचे 2-3 लेक्चर्स मी मिस केले तब्येत बरी नसल्यामुळे आणि जरा पाहुणे वगैरे असल्यामुळे, आणि होमवर्क पण मला नाही जमलं करायला. पण नक्की त्याचा फॉलोअप घेऊन मी ते कम्प्लीट करीन. तुम्ही चेक नाही केलात तरी ते माझ्या फायद्यासाठी आहे हे मला माहित आहे. आणि खूपच छान, खरंच खूप छान माहिती दिलात. आणि थँक्यू. असेच छोटे छोटे कोर्सेस आमच्यासाठी आणत जा, जेणेकरून आम्हाला ज्ञानात भर पडता येईल. नक्कीच नक्कीच. आणि थँक्यू व्हेरी मच. थँक्यू रेश्मा मॅडम. तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो, आपलं PPP कोर्स 3 वर्षाचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे मिळालंय ऑलरेडी. तर तुम्ही तुमच्या सोयीने करू शकता कधी पण. 3 इयर्सचा ऍक्सेस आहे. सो आज राहून गेलं नंतर करा, पुढच्या वर्षी पुन्हा रिफ्रेश करायचं आहे तर परत पण करा, काय प्रॉब्लेम नाही. 3 वर्ष नक्की करा. येस, मृण्मयी मॅडम.
हॅलो सर, गुड इव्हनिंग. आवाज येतोय माझा? क्लिअर आहे, बोला. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू हा कोर्स तुम्ही इंट्रोड्यूस केल्याबद्दल. लाईक मार्केटमध्ये तर खूप असे कोर्सेस, म्हणजे मला शिकायचं तर होतं. लाईक स्टॉक मार्केटमधून अर्निंग इज अ डिफरंट टाईप ऑफ आपल्या रिटायरमेंट नंतरसाठी सुद्धा खूप चांगलं आहे. बट ते कसं करायचं, कुठून करायचं हे दॅट वॉज अ बिग कन्फ्युजन. आणि तो म्हणजे माझ्या घरामध्ये नेटबेटचे भरपूर कोर्सेस आमच्या घरातले करतात. सो अच्छा. इट वॉज अ ट्रस्टवर्दी ऑप्शन की इथून केलं तर यू आर ऑलवेज ऑन राईट ट्रॅक किंवा चांगलंच नॉलेज मिळणार आहे. अँड दुसरं म्हणजे हा कोर्स केल्यामुळे इट फेल्ट लाईक एम्पॉवरमेंट. की मी जेव्हा 2 वर्षापूर्वी SIP सुरू केलं होतं म्युच्युअल फंड्सची, तेव्हा मी त्यांच्याकडे सुरू केलं होतं. तर आउट ऑफ क्युरिओसिटी की आपण कुठचे स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करणार आहे, असं आपण जेव्हा विचारतो, तर त्यांच्याकडून मला लाईक असं उत्तर आलं होतं की ती आमची जबाबदारी आहे. लाईक यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. आणि ते मला कुठेतरी खटकलं होतं थोडं, की माझा पैसा आहे तर तो मी कुठे इन्व्हेस्ट करणार आहे हे मला माहित पाहिजे. तो बरोबर. ह्या कोर्समधून ती मला एक एम्पॉवरमेंट मिळाल्यासारखी झाली, की आय कॅन जस्ट मी बघू शकते, की आता मला कुठे इन्व्हेस्ट करायचंय. सो आय कॅन क्वेश्चन देम की का नाही. म्हणजे मला आता त्यांनी माझी SIP जेव्हा वाढवायची आहे, त्यांनी जे मला ऑप्शन सांगितले होते, तर त्याच्याऐवजी आपण जे फ्लेक्सी कॅप किंवा मिड कॅप मध्ये चेक केले होते, ते ऑप्शन कुठेच नव्हते. तर ते का नाही, ह्याची मला उत्तरं मिळत होती त्याच्यातनं. सो दॅट वॉज अ बिग आउटकम मी म्हणू शकते. सो थँक्यू फॉर दिस कोर्स. थँक्यू. येस, नेक्स्ट दीपक चौधरी सर. येतोय सर आवाज आता? आता क्लिअर येतोय, बोला. मी ऑलरेडी गेल्या 5-6 वर्षापासून इन्व्हेस्टेड आहे. पण कोर्स करण्याच्या आधी जे काही असं कॉन्फिडन्स नव्हता. आता कोर्स केल्यानंतर फुल कॉन्फिडन्स आहे. मी ऑलरेडी 15 ते 20% पर्यंत CAGR ने पण अमाउंट घेतलेली आहे. एक क्वेश्चन असा आहे की अजूनही आता समजा एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री केल्यानंतर एक एक्झिटची पण वेळ असते का? आणि ती करायला पाहिजे का? होय, एक्झिटची वेळ तर डेफिनेटली आहे. जसं मी मागच्या आपल्या लेक्चरमध्ये सांगितलं एक्झिट कधी करायचं. एक पहिली गोष्ट की आपण लॉंग टर्म करतोय, तर जर तुम्हाला वाटलं की ही कंपनी लागोपाठ 2 वर्ष प्रॉफिटेबल नाही आहे, तर कन्फर्म एक्झिट आहे. ओके, 2 वर्ष आपण कंपनीला देणार, जर ती प्रॉफिटेबल नाही तर आपण कन्फर्म एक्झिट घेणार त्याच्यातून. कारण आपल्याला इतर ऑपॉर्च्युनिटीज मध्ये पैसे टाकता येतील, त्या एकाच कंपनीमध्ये राहण्याची गरज नाही आहे. आणि दुसरं एक्झिट जेव्हा तुमचं टार्गेट जवळ येईल, तुमचं गोल जवळ येईल, एक्झॅक्टली गोल यायची वाट बघायची नाही, गोल यायच्या 1-2 वर्ष आधीच पैसे काढून घ्यायचे. दॅट इज ऍक्च्युअली रिअल वे टू सेल ऑर एक्झिट. कुठल्याही न्यूजच्या बेसिसवर एक्झिट करू नका. ओके. एकच न्यूजवर तुम्ही एक्झिट करू शकता की मॅनेजमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे, म्हणजे मॅनेजमेंटमध्ये भांडणं झाली आहेत, मॅनेजमेंटमध्ये कोणीतरी फ्रॉड केलाय, त्या पर्टिक्युलर कंपनी चालवणाऱ्या मॅनेजमेंट बद्दल जर तुम्हाला न्यूज आली तर तुम्ही एक्झिट करू शकता. पण अदरवाईज कुठल्या दुसऱ्या न्यूजवर एक्झिट करू नका. ओके. सेकंड क्वेश्चन, व्हॅल्युएशन. स्टॉक व्हॅल्युएशन मध्ये प्राइस टू बुक व्हॅल्यू तुम्ही बिलो 1, लेस दॅन 1 अशी सांगितली होती. पण मी बरंच ऑब्झर्व केलं तर निफ्टी 50 जरी कन्सिडर केला तर बिलो 1 रेअर एखाद दुसराच स्टॉक मिळतो फक्त. आणि ते 5च्या वरतीच आहेत निफ्टी 50चे तरी ऍटलिस्ट. मग तो क्रायटेरिया कसा रिव्ह्यू करायचा? मी तेच सांगितलेलं तुम्हाला की व्हॅल्युएशन जे आयडियल आकडे आहेत ते कधीच मिळणार नाहीत आपल्याला, आणि म्हणून आपण ते सगळे पॅरामीटर बघणार. मी तुम्हाला एक पॅरामीटर नाही सांगितलेला आहे व्हॅल्युएशनचा. प्रत्येक पॅरामीटरला रँकिंग द्या आणि प्रत्येक पॅरामीटरला थोडे थोडे मार्क्स देऊन बघा की ओव्हरऑल किती मार्क्स मिळतात या स्टॉकला. मग तो एखाद्या पॅरामीटरमध्ये फेल झालेला असला तरी चालेल, बाकीच्या 5 मध्ये जर चांगला असेल तर यू कॅन स्टील गो अहेड अँड इन्व्हेस्ट. ओके, एका पॅरामीटरच्या बेसिसवर निर्णय नाही घ्यायचा आपल्याला. थँक्यू. ओके. खूप नवीन शिकायला मिळालं. आधीचा तर होतच, पण आता एकदम कॉन्फिडेंटली इन्व्हेस्ट करताना काही त्रास नाही होणार आता पुढे. सुपर, गुड. थँक्यू दीपक सर. येस, हू एल्स? सर मी बोलू शकते का? माझा टेक्निकल एररमुळे व्हिडिओ ऑन करता येत नाहीये. बोला तृप्ती मॅडम. सर्वात आधी तुमचे खूप थँक्स. खूप छान तुम्ही अभ्यास शिकवला आम्हाला.
आणि ज्ञानामध्ये खूपच भर झाली की आम्ही स्वतःचं काहीतरी इन्व्हेस्टमेंट स्वतंत्ररित्या करू शकतो तयार. आणि तो कॉन्फिडन्स बिल्ड झाला की आपण काय कोणते डिसिजन्स घ्यायचे इन्व्हेस्टमेंट करताना, काय सगळं बघायची गरज आहे की जेणेकरून आपण परफेक्ट इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि Good. तुम्ही जे लास्ट लेक्चर होते त्यात पण तुम्ही खूप छान शिकवलं. म्युच्युअल फंड पुन्हा पर्सनल इन्व्हेस्टमेंट शीट तुम्ही जी शेअर केली ती पण छान होती. त्यामुळे ही प्रत्येकाला युजफुल होणार आहे, जरी जे हाऊसवाईफ आहेत किंवा सिनियर सिटीजन आहेत किंवा इवन 18 इयर्स कम्प्लीट झालेली मुलं ज्यांचे नुकतीच त्यांनी नोकरी वगैरे सुरुवात केली, त्यांना तर खूप उपयोगी आहे. त्यामुळे थँक्यू. आणि हा अभ्यासक्रम खूपच छान वाटला. असं तुम्ही अभ्यासक्रम पुढे सुरू करणार असेल तर नक्कीच आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा आमच्या मेलवर तुम्ही नक्कीच. कळवावे हीच विनंती. आणि खूप नक्कीच. छान वाटलं सर, तुम्ही खूप छान शिकवता आणि खूप बारीक बारीक तुम्ही सगळं काही शिकवलं की स्टॉक बघताना काय काय बघितलं पाहिजे, जे हे स्क्रीनर किंवा इतर कुठल्याही साईटवर आम्ही नाही शोधू शकत, बघू शकत. इतकं तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला सांगितल्या की काय काय बघायला पाहिजे स्टॉक निवडताना आणि इन्व्हेस्टमेंट करताना किती तुमचं पेशन्स ठेवले पाहिजेत किंवा काय काय तुम्ही बघितलं पाहिजे. त्यामुळे खूप थँक्यू सर, तुम्ही खूप छान शिकवलं आणि आशा करते की तुम्ही पुढे असे कोर्सेस कराल तर आम्ही नक्की सहभागी होऊ याच्यात. थँक्यू सर. शुअर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू तृप्ती मॅडम. येस, अंजली मॅडम बोला. माईक ऑन करा. तुमचा आवाज नाही येते. तुम्ही म्यूट आहात. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. हा, आता येईल आवाज. बोला. येतोय सर. आवाज येतोय येतोय पण ना? कमी आहे फार आवाज. येतोय. नाही, खूप कमी आहे. येतोय पण कमी आहे, फारच कमी आहे. असं कसं? नाहीये. ओके, ठीक आहे. परत एकदा कनेक्ट करून बघा. तोपर्यंत मी पुढे जातो. तुमचा आवाज नाही येते आम्हाला, अंजली मॅडम. हा ठीक आहे. रतिलाल धनगर सर बोला. हॅलो सर, बोला. आवाज येतोय सर? येतोय, बोला. हा सर, हा जो कोर्स आहे मी आधीपासून इन्व्हेस्टेड आहे, परंतु तुमच्याकडे कोर्स घेतल्यानंतर मग आता जो कॉन्फिडन्स आलेला आहे तो म्हणजे यापूर्वी जो काही प्रत्येक वेळेस करताना घाबरत होतो, आता जर कधी तो स्टॉक मध्ये जर कधी 20% 25% जरी पडला तरी मग त्याच्यावर त्या गोष्टीचा माझ्यावर काही परिणाम होत नाही. गुड. हा कॉन्फिडन्स मिळाला. मग तसं मी म्युच्युअल फंड मध्ये 10-12 लाखाचा इन्व्हेस्टर आहे. त्याच्यामध्ये ते म्युच्युअल फंडचे जे प्रकरण झालं याच्यापूर्वी, तो जो काही रेशो वगैरे सांगितला आपण, तो मला आता हा जो काही आपल्या एवढ्या कालावधीचा पोर्टफोलिओचा कोर्स मिळाला, त्याच्यात मला बाकीच्या याच्यामध्ये भाग घेता आला नाही. म्हणजे बाकीचे मला वैयक्तिक प्रॉब्लेम होते, त्याच्यामुळे भाग घेता आला नाही. परंतु जे आपण पोर्टफोलिओ हे दिलेलं आहे कोर्समध्ये, ते सर्व रेकॉर्ड मला बघायला मिळतील असं तुम्ही आता जाहीर पण सांगितलेलं आहे. महत्वाचा मुद्दा, इक्विटीमध्ये पण माझे 2-3 अकाउंट आहेत. तर त्याच्यामध्ये पण मी 15-16 लाखाच्या याच्यात इन्व्हेस्टेड आहे. त्याच्यामध्ये हा जो काही तुम्ही पोर्टफोलिओ दाखवलेला आहे, याच्यामध्ये माझ्याकडे पण असलेले 2-3 स्टॉक, परंतु ते जो हा तुम्ही पोर्टफोलिओ दिलेला आहे याच्यामध्ये प्रत्येक कंपनीचं आपण समजा मारुती असेल, जे काही शेअर सांगितले, बजाज ऑटो असेल, याच्या बाबतीत जी सविस्तर माहिती सांगितली, त्याच्यामुळे जे काही नवीन बिगिनर असतील त्यांना पण आणि नवीन असतील त्यांना पण या कोर्समुळे बघायला गेलं तर या कोर्सची किंमत माझ्या माहितीप्रमाणे जर याच्याकडे बघितलं तर काहीच नाही. तर याची माहिती चांगल्या प्रकारे मिळाली. आणि आता इतर कोर्स पण आहेत आणि युट्यूबला जर बघितलं तर बरेचसे सांगितलं जातं, परंतु त्या व्हिडिओमध्ये लॉंग केला जातो तो व्हिडिओ, आणि त्याच्यामध्ये मिळतं फक्त 2% 3% एवढीच माहिती मिळते. ऍक्च्युअली पाहता बाकीची माहिती मिळत नाही. आणि हे तुम्ही प्रत्येक कोर्समध्ये जे काही आता प्रत्येक दिवशी आठवड्यात हे घेतलं आपण, सेशन घेतलं, त्याच्यामध्ये जे 1-1.5 तास जे काही बोलतात,
आणि प्रत्येक याचं म्हणजे तुमचा व्यक्तिगत एक प्रकारे तुम्ही नवीन माणसांना एक म्हणजे आता तुम्ही जे सांगतात ना किंवा एवढे हे येतात तर ते खरंच तुमचे लोक एवढे लोक म्हणजे काय म्हणता आपण त्याला सहभागी झाले ते हे तुमच्या कामाच्या आणि शिकवण्याच्या कलेमुळे आणि तुमची स्वतःची मेहनत याच्यामुळे जास्तीत जास्त लोक सहभाग घेत आहेत. तर Thank you. थँक्यू सर. याच्या पुढे सुद्धा मी तुमचा फॉलोअप कंटिन्यू राहील असं मला वाटतं आणि बाकीचं अजून तुम्ही सांगितलं थांबा असं तर त्याच्यात बरंचसं काही मिळेल असा माझा अंदाज आहे. थँक्यू सर. थँक्यू ओके थँक्यू. थँक्स अ लॉट. बऱ्याच जणांचे फीडबॅक आलेत, आपण थोडे अजूनही घेऊया. पण एक महत्वाची गोष्ट आता आपण शेअर करतोय तुमच्या बरोबर. आपल्या पूर्ण बॅच मध्ये तुम्ही भरपूर अभ्यास केला, बऱ्याच असाइनमेंट सबमिट केल्या. सो फर्स्ट ऑफ ऑल हॅट्स ऑफ टू यू की तुमचं काम सांभाळून घरातलं ऑफिस मधलं काम सांभाळून पण तुम्ही असाइनमेंट सबमिट करत होतात. आणि मी थोडासा स्ट्रिक्ट वागत होतो असाइनमेंटला, मी तुम्हाला वेळ दिला नाही जास्त, पण त्याच्याशिवाय ते होत पण नाही असा माझा अनुभव आहे आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला स्ट्रिक्टली त्या आठवड्यात पूर्ण करायला लावलंय. सो फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांनी ज्यांनी पार्टिसिपेट केलंय त्यांचा खूप खूप धन्यवाद आणि हॅट्स ऑफ टू यू. आता लेट स्टार्ट गेसिंग. तुम्हाला काय वाटतं? आपले टॉप 3 नंबर्स मला डिक्लेअर करायचे आहेत. जसं मी सुरुवातीला सांगितलेलं, जे आपले टॉप 3 रँकर्स आहेत त्या तिघांनाही त्यांची फी अर्धी परत मिळणार आहे. सो यू गेट 50% मनी बॅक. ओके, जीएसटीचा पार्ट जाऊन जी उरलेली फी आहे त्याची आम्ही 50% तुम्हाला परत देणार, कारण जीएसटी गव्हर्नमेंटने पूर्ण घेऊन टाकला आमच्याकडून. ओके, तर एनी गेसेस कमेंट्स मध्ये सांगा. एनी गेसेस? आपल्या या ग्रुपमध्ये चर्चा थोड्या कमी होत होत्या, त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित परस्परांच्या एवढ्या ओळखी नसतील, पण तरी सुद्धा एनी गेसेस? आपलं नाव टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. संतोष सर म्हणतायत नॉट मी. सर मी बोलू शकतो का? हा, आता मला हा मुद्दा संपवू द्या, नंतर मग. ओ सॉरी. कारण काय इकडे मला तो हात दिसत नाही, त्यामुळे मला काही हे करता येत नाही, लाईनीत घुसायला. मी तुमचं नाव घेऊन तुम्हाला बोलायला सांगेन थोड्या वेळाने. हा, चलो. सो लेट्स गेट रेडी टू सी अवर टॉप 3 रँकर्स. आणि त्यांची नावं तुम्हाला स्क्रीनवर दिसतायत. याच्यापैकी कोण कोण इथे आता आहे कमेंट्स मध्ये सांगा, हजेरी द्या. कोण इथे आहे? नंबर 1 मृण्मयी पतंगे मॅडम. मृण्मयी मॅडम आहेत, मगाशीच बोललोय आपण. सो कॉंग्रॅच्युलेशन्स मृण्मयी मॅडम. सेकंड इज नेत्रा गिरकर. नेत्रा मॅडम आहेत का इथे? येस, व्हेरी गुड. नेत्रा मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन्स. सगळ्यांनी विश करा कमेंट्स मध्ये. आणि थर्ड इज नितीन गजेंद्र गडकर. नितीन सर आहात का तुम्ही इथे? हो आहे. व्हेरी गुड. चला, ऑल 3 टॉपर्स आर हिअर. सो सगळ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. तुम्हाला असाइनमेंटला तर मार्क्स मिळालेत, कन्सिस्टन्सीला पण मार्क्स मिळालेले आहेत, डेप्थ ऑफ आन्सर्सना पण मार्क्स मिळालेले आहेत. फक्त तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवतो की इथे काही रिचेकिंग नाही आहे, त्याच्यामुळे ज्यांना मिळालेलं नाही आहेत त्यांनी कृपया माझ्याकडे परत येऊ नका की माझे पेपर पुन्हा तपासा म्हणून. पण इन ऑल गुड बिलीफ तुम्ही सगळ्यांनी चांगले काम केलेलं आहे. खूप कॉम्पिटिशन बऱ्यापैकी जवळजवळ होती, पण कन्सिस्टन्सीला मार्क्स दिलेले आहे. ज्यांनी वेळेवर सबमिट केलं आहे, बऱ्यापैकी इन डेप्थ सबमिट केलेला आहे, त्या सगळ्यांना आम्ही मार्क्स थोडे आणखीन जास्त दिलेले. सो कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल 3 विनर्स. आणि कमेंट्स मध्ये मला दिसत नाहीये कोणी त्यांना अभिनंदन केलेलं दिसत नाहीये, तर मी माझ्या बाजूने करतोय. एव्हरीवन, आपले टीम मेंबर्स आहेत ते. आणि तुम्हा तिघांना तुमची फी अर्धी 50% परत मिळणार आहे पोस्ट जीएसटी. त्याचं कॅल्क्युलेशन आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू नंतर. ह्या पुढच्या 6-7 दिवसामध्ये माझी टीम तुम्हाला इंडिव्हिज्युअली व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करेल, तुमच्याकडून बँक डिटेल्स घेऊ आणि मग तुम्हाला मी तुमची फी परत करू. ओके, सो वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू. व्हेरी गुड. सो
नेक्स्ट इज तुम्हाला म्युच्युअल फंड शेअर करायचे होते, तो आय हॅव सम म्युच्युअल फंड्स हिअर विथ मी, ज्याच्यात मी इन्व्हेस्ट केलेले आहेत. आता मी जेव्हापासून हा पीपीपी कोर्स शिकलोय, म्हणजे मी स्वतःसाठी जेव्हा ही सिस्टम बनवली त्याच्याही आधीपासून मी इन्व्हेस्टमेंट करतोय ऑब्व्हियसली. तर काही फंड्स आहेत जे आपल्या फॉर्म्युलामध्ये बसत नाही आहेत, बट स्टील आय हॅव इन्व्हेस्टेड. आणि कारण ते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, आता जवळजवळ 8-10 वर्ष झाली काय काय फंडला जास्त झाली आहेत. 2007-6 पासून पण काही फंड्स मी इन्व्हेस्ट केलेले आहेत. तर हे सगळे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. हा आहे माझा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ. पराग पारेख फ्लेक्झी कॅप हा सगळ्यात मोठा पोर्शन आहे त्याचा. ऑलमोस्ट जवळजवळ 70,000 रुपये पर मंथ मी फक्त पराग पारेख मध्ये इन्व्हेस्ट करतोय. ओव्हरऑल म्युच्युअल फंड मध्ये जे इन्व्हेस्टमेंट होते त्याचा लार्ज पार्ट मी पराग पारेख मध्ये करतोय. देन कोटक लार्ज अँड मिड कॅप या फंडचं नाव नुकताच बदललं. आधी हा कोटक अपॉर्च्युनिटी फंड नावाचा होता, आता तो लार्ज अँड मिड कॅप नाव बदललंय, स्ट्रॅटेजी सेम आहे. देन आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू फंड, व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगची मी तुम्हाला सांगितलेली वॉरन बफे करतात, पण आपण करत नाही. उदाहरणार्थ मी जे 20 स्टॉक्स तुम्हाला सांगितले ते व्हॅल्यू फंड नाही आहेत, ते व्हॅल्यू स्टॉक्स नाही, ते ग्रोथ स्टॉक्स आहेत. तर मी जर ग्रोथ स्वतःच्या डोक्याने करतोय तर मला व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट कोणाच्या तरी दुसऱ्याच्या डोक्याने करण्याचा ऑप्शन पण इथे आहे, जो म्युच्युअल फंडच्या माध्यमातून मी करतोय. आणि म्हणून माझा तिसरा प्रॉमिनंट फंड तो आहे. त्याच्यानंतर एसबीआय स्मॉल कॅप, एसबीआय कॉन्ट्रा, हे आणखीन 2 फंड माझ्याकडे आहेत. आणि जो डेट कॉम्पोनंट आहे, जिथे मला फार जास्त परतावा मिळत नाहीये, परंतु तरी सुद्धा मी काही पैसे माझे डेट मध्ये इन्व्हेस्ट करतो. त्याच्यामध्ये मी थोडेसे एफडी मध्ये करतोय, थोडं माझं ऍक्सिसचा शॉर्ट ड्युरेशन फंड मध्ये करतोय आणि थोडं पीपीएफ मध्ये करतोय. कारण मी नोकरी नाहीये माझी, त्याच्यामुळे मला काही पेन्शन मिळणार नाहीये, तर माझे ती एक सोय म्हणून मी पीपीएफ इन्व्हेस्टमेंट्स करतोय. ओके, तर ह्या माझ्या ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट्स आहेत. गॉट द आयडिया ऑफ ऑल द म्युच्युअल फंड्स? सो तुम्हाला पाहिजे असेल तर यू कॅन फॉलो दिस, किंवा जसं आपल्या फॉर्म्युलामध्ये तुम्ही म्युच्युअल फंड अनालिसिस केलात आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही निवडलं तरी ड्रास्टिकली रॉंग होणार नाही. ओके, कोणाच्या तरी टीव्हीचा आवाज येतो तर प्लीज माईक ऑन ऑफ करा किंवा टीव्ही ऑफ करा. ओके, गुड. नेक्स्ट पॉइंट, लास्ट पॉइंट जो मला सांगायचा आहे, जर तुम्हाला बऱ्याच लोकांनी विचारलेलं की तुमच्या काही सेवा आहेत का. ओके, तर फॉर एक्झाम्पल आम्ही इंडिव्हिज्युअली कन्सल्टिंग पण करतो, ज्याच्यामध्ये पर्सनलाइज सर्व्हिस देतो. आपल्याकडे इथे अरविंद सर आहेत, अरविंद सरांनी घेतलेली आहे ती ऑलरेडी सेवा, इव्हन बिफोर पीपीपी स्टार्ट. पण ती सध्या आम्ही होल्डवर ठेवलेली आहे, कारण त्याच्यामध्ये एक लिमिटेशन आहे. आम्ही खूप जास्त कस्टमर्स घेऊ शकत नाही, कारण खूप सारा वेळ जातो. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की तुमचा पहिल्यांदा पूर्ण पोर्टफोलिओ चेक करतो. तुमचे गोल्स काय आहेत, तुमचे फॅमिलीचे गोल्स काय आहेत, रिटायरमेंट कधी पाहिजे, आत्ता कुठून पैसे येत आहेत, कर्ज किती आहे, हा सगळा अभ्यास करतो तुमचा. आणि मग त्याच्या अनुषंगाने तुमच्यासाठी पर्सनलाइज प्लॅन बनवून देतो आणि दर महिन्याला एक्झॅक्टली कुठले स्टॉक्स घ्यायचे, कुठले म्युच्युअल फंड घ्यायचे ते सांगतो. ही सेवा आमची पुन्हा आता पुढच्या महिन्यामध्ये ओपन होईल दिवाळीनंतर, तर त्यावेळेला मी पुन्हा तुम्हाला सगळ्यांना सांगेन त्याबद्दल. पण आत्ता पुढच्या महिनाभर ती बंद आहे, म्हणजे मागच्या 3 महिन्यापासूनच ती बंद आहे. ओके, कारण जास्त कस्टमर्स घेता येत नाही. पण त्याच्या ऐवजी तुम्हाला आणखीन एक ऑप्शन पण मी इथे देतो आहे, तो आहे पीपीपी नेक्स्टचा. तो चीपर ऑप्शन आहे, सो यू मे डेफिनेटली लाईक इट. तो काय आहे ते पण मी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही पीपीपी शिकलात, इथून पुढे तुम्ही इन्व्हेस्टमेंट ऑन युअर ओन तर डेफिनेटली करू शकता आणि कराच. ओके, म्हणजेच काय की पीपीपी नेक्स्ट जे मी तुम्हाला सांगणार आहे ते करण्याची तुम्हाला तशी आवश्यकता नाही. ज्याला वाटतं की मला आणखीन इन्व्हेस्ट करायचं आहे किंवा जास्त चांगल्या प्रकारे डीपर जायचं आहे, तर त्यांच्यासाठी ते आहे. तर काय आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. पीपीपी नेक्स्ट मध्ये पहिली गोष्ट तर पीपीपीचा एक्सटेंडेड सपोर्ट त्याच्यामध्ये आहे. एक्सटेंडेड सपोर्ट म्हणजे काय की आजपासून पुढचे 3 वर्ष तुम्हाला ते जे आपण 20 स्टॉक्स बघितले, त्या 20 स्टॉक्स मध्ये जर काही बदल झाले, जसं मी मगाशी म्हटलं मॅनेजमेंटची काय गडबड झाली तर त्या स्टॉक मधून एक्झिट करा, किंवा त्याला नवीन काहीतरी त्याचं मोठ त्या बिझनेसला मिळाली, किंवा कॉम्पिटिशनचं काहीतरी झालं. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, आमच्या पीपीपीच्या पहिल्या बॅचच्या वेळेला आमच्याकडे एक स्टॉक होता, तो होता ड्रीम फोक्स नावाचा. ड्रीम फोक्सची कंपनी कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण जर तुम्ही कधी एअरपोर्टवर गेलात तर लाऊंज असतात बघा, एअरपोर्ट लाऊंजेस,
तर ते लाउंज मॅनेज करणारी कंपनी होती ड्रीमफोक्स. अजूनही आहे ती कंपनी, आणि मोनोपोली बिझनेस होता. त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट पण केलेली. चांगला बिझनेस होता. पण प्रॉब्लेम असा झाला की अदानी साहेब आडवे आले त्या बिझनेसला. कारण अदानी एअरपोर्ट चालवतात आणि मग त्यांची नजर पडली या बिझनेसवर, आणि आता त्यांची हाव एवढी वाढलेली आहे की तो बिझनेस पण त्यांना पाहिजे. तर दे स्टार्टेड स्क्वीजिंग ड्रीमफोक्स. ड्रीमफोक्स त्याची छोटी कंपनी आहे, अदानी मोठी कंपनी आहे. तर त्यांनी सगळ्या बँकांना, कारण ते जनरली क्रेडिट कार्डच्या बेसिसवर लाउंज ऍक्सेस मिळतो, तर त्यांनी बऱ्याचशा बँकांना अदानीने सांगितलंय की तुम्ही डायरेक्टली माझ्याकडे या, ड्रीमफोक्सकडे जायचं नाही. ओके. तर त्यामुळे आता ड्रीमफोक्सचा बिझनेस डाऊन व्हायला लागला. चांगली कंपनी, आणि कंपनीचं काही चूक नाही आहे, पण बाहेरून कॉम्पिटिशन अशी आली की कोणी काही करू पण शकत नाही, तर त्यामुळे ती कंपनी बाहेर पडली. तर अशा प्रकारचे जे अपडेट्स आहेत त्या कंपनीमधले, स्ट्रॅटेजिक काही चेंजेस आहेत, असे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला त्यामध्ये एक्सटेंडेड सपोर्टमध्ये देणार. ओके. म्हणजे पुढचे 3 वर्ष या 20 स्टॉक्समध्ये काही मेजर घटना घडल्या तर त्याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देऊ. हा एक पार्ट झाला पीपीपी एक्सटेंडेड सपोर्टचा. दुसरा पार्ट काय आहे की नेटबेटची एक दुसरी सेवा आहे प्राईम इनसाइट्स. तुम्ही सगळ्यांनी 20 स्टॉक्सचे माझे रिसर्च रिपोर्ट बघितले, जे मी ऑलरेडी शेअर केले तुमच्या बरोबर. डिड यू लाईक दोज? तर त्या प्रकारचे रिपोर्ट्स आम्ही तुमच्या बरोबर इथे दर महिन्याला शेअर करणार. ओके. त्यामध्ये काय काय असणार आहे? त्यामध्ये दर महिन्याला एक ब्ल्यू चिप स्टॉक, जो सेफेस्ट स्टॉक असतो, असा एक त्याचं डिटेल रिपोर्ट, नुसतं नाव शेअर करण्यात मला इंटरेस्ट नाही आहे, तर त्याचा एक डिटेल अनालिसिस रिपोर्ट आम्ही शेअर करणार तुमच्या बरोबर. तो रिपोर्ट इंग्रजीमध्ये असणार, पण त्याची एक छोटी समरी आम्ही मराठीत पण देऊ, पण रिपोर्ट इंग्रजीमध्ये असेल तो, लार्ज कॅपचा. त्याच्यानंतर आणखीन एक रिपोर्ट तुम्हाला मिळणार फॉरएव्हर, म्हणजे लॉंग टर्म स्टॉक्स. हे लार्ज कॅप आहेत, म्हणजे जे आपण आता 20 बघितले तसं फॉरएव्हर ठेवण्याचे आणखीन नवे नवे स्टॉक्स जे असतील ते आम्ही तुमच्यावर शेअर करणार. नॉट नेसेसरी की ते बाय करायचे आहेत. ओके. बाय करायचे की नाही हा कम्प्लिटली तुमचा निर्णय आहे, पण मी अशा बऱ्याच रिसर्च करत असतो, बरेचसे रिपोर्ट्स मी परचेस करत असतो. मला एखादी कंपनी वाटली की खूप चांगली आहे या सेगमेंटमधली, तर मी ती तुम्हाला त्याचा रिपोर्ट देणार. ठीक आहे. त्याची जनरली त्याची बायची रेंज पण देणार आम्ही. सो यू विल गेट अन आयडिया की कधी मला जर बाय करायचं तर कधीपर्यंत बाय करायचं. देन थर्ड रिपोर्ट जो तुम्हाला मिळणार तो आहे हिडन स्टार्स. हे स्मॉल कॅप कंपन्या आहेत, थोड्याशा रिस्की असतील, पण जर तुम्हाला चांगले रिटर्न्स त्याच्यात पाहिजे असतील, अग्रेसिव्ह जर तुमची जायची तयारी असेल, तर तुम्हाला स्मॉल कॅप पण गुड क्वालिटी. स्मॉल कॅपचा अर्थ असा नाही की पेनी स्टॉक्स असतील किंवा चीप असतील. स्मॉल कॅप असल्या तरी चांगल्या प्रॉमिसिंग कंपन्या असतील, तर त्याला म्हणतो आम्ही हिडन स्टार. तो एक तुम्हाला रिपोर्ट मिळणार. तसाच सिमिलरली एक मायक्रो कॅप मध्ये अत्यंत छोट्या कंपन्या, या जरा जास्त रिस्की असतात. सो मी सगळ्यांना रेकमेंड करणार नाही, पण जर तुमची कपॅसिटी असेल इन्व्हेस्ट करायची तर करू शकता. आणि त्यानंतर आहे मिड कॅप इज बेटर इन्व्हेस्टमेंट, चांगल्या ग्रोथ देतात. आणि एक 6वा रिपोर्ट तुम्हाला मिळणार तो आहे डबल एज हा जनरली असा टार्गेट केलेला आहे की 5 वर्षात तुमचे पैसे डबल करत राहील. ओके. तर असा एक रिपोर्ट तुम्हाला मिळणार. हे 6च्या 6 रिपोर्ट तुम्हाला मिळणार. यातले मायक्रो कॅप आणि मिड कॅप हे दर महिन्याला कदाचित नाही मिळणार, कधी कधी 2 महिन्यातून एखादा मिळेल, पण बाकी सगळे मंथली मिळणार. तर दिस इज अन ॲडिशनल रिसर्च सर्व्हिस. हे सगळे काइंड ऑफ रेकमेंडेशन आहेत, पण आम्ही त्याला रेकमेंडेशन म्हणणार नाही. हे स्टडी रिपोर्ट्स आहेत. तुम्हाला वाटलं की मला आणखीन अभ्यास करायचा आहे किंवा आणखीन चांगल्या कंपन्या शोधायच्या, नव्या ऑपॉर्च्युनिटी शोधायच्या, तर त्याच्यासाठी हे रिपोर्ट्स आहेत. ओके. तुमच्यापैकी किती जणांना वाटतं अशा प्रकारचे रिपोर्ट्स युजफुल ठरतील तुम्हाला? हे रिपोर्ट्स तुम्हाला ईमेलवर येतील, बाय द वे. एक्सप्लेन नाही होणार, ईमेलवर येणार. हाऊ मेनी ऑफ यू थिंक की युजफुल ठरतील? सो साधारण महिन्याला 5 जरी तुम्ही ऍव्हरेज रिपोर्ट पकडले तर वर्षाला 60 to 70 रिपोर्ट्स तुम्हाला मिळतील. 60 ते 70 वेगवेगळ्या कंपन्या ज्या प्रॉमिसिंग आहेत, त्या का प्रॉमिसिंग आहेत, काय रेंजमध्ये त्याच्यात इन्व्हेस्ट करायचं, बिझनेस काय आहे, बिझनेस मॉडेल काय आहे, प्रॉडक्ट्स काय आहेत. म्हणजे ते जर तुम्ही 60 रिपोर्ट्स वर्षाचे शिकलात तर तुम्हाला स्टॉक मार्केटच्या लाईव्ह गोष्टी समजतील की आता सध्या कुठल्या प्रॉमिनंट कंपन्या आहेत ज्या ग्रोथ देणार आहेत आपल्याला. कारण शेअर मार्केट ही फिक्स गोष्ट नाही आहे, ती रोज बदलत असते. रोज कंपन्या नव्या येतात, मॅनेजमेंट बदलते, प्रॉडक्ट बदलतं, टेक्नॉलॉजी बदलते. सो कंटिन्युअसली चेंजेस खूप होणार आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक कंपन्यांमध्ये, आणि दॅट वी आर शेअरिंग ॲज अ इन फॉर्म ऑफ रिपोर्ट्स.
सर्व्हिस डिटेल्स मी आताच तुम्हाला दिले की इट विल बी अ मंथली रिपोर्ट. इट विल बी सेंड बाय ईमेल. त्याच्यामध्ये आपल्या 20 स्टॉक्सचे अपडेट्स पण येतील आणि हे जे प्राईम इन्साइट्स मध्ये जे स्टॉक्स आम्ही सांगितलेत, समजा ह्या महिन्यात एक एबीसी नावाचा स्टॉक सांगितला, त्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट झाली तर ती पण आम्ही तुम्हाला सांगणार की या स्टॉकमध्ये काही चांगलं किंवा वाईट घडलेलं आहे. ओके, तर ऑल दोज काइंड ऑफ अपडेट्स यू विल गेट. आणि त्याची फीज पण इथे आम्ही सांगतोय. त्याची फीज आहे 5,999 म्हणजे 6,000 रुपये फॉर एंटायर 3 इयर्स, म्हणजे वर्षाचे 2,000. 3 वर्षाचे तुम्हाला रिपोर्ट साधारण 180 रिपोर्ट्स मिळते. ओके, 180 रिपोर्ट्स फॉर 6,000 रुपीज, 3 इयर्स ऍक्सेस. ओके, आणि आणखीन एक गोष्ट, जेव्हा तुम्ही प्राईम इन्साइट्स नाव याचं प्राईम इन्साइट्स, तर या प्राईम इन्साइट्स मध्ये जर तुम्ही सहभागी झाला तर तुम्हाला एक ऍडिशनल आम्ही 1,000 रुपयाचा डिस्काउंट देतो. तुम्ही पुढच्या 6 महिन्यात नेटबेटचा कुठलाही कोर्स करणार असाल तर त्यात ते तुम्हाला 1,000 रुपयाचे डिस्काउंट वापरता येईल. तर दिस इज प्राईम इन्साइट्स. जिथे जिथे मी पर्सनलाइज सेवा देऊ शकत नाही आहे, लिमिटेशन आहे टाइमचं, त्याच्यामुळे मग आम्ही ही सेवा दिलेली आहे की जे रिसर्च रिपोर्ट आम्ही स्टडी करतो, बनवतो, ते तुमच्याबरोबर शेअर करू आणि मग तुम्ही त्याच्यातून तुमचे स्टॉक इन्व्हेस्टमेंटचे निर्णय घेऊ शकता. कशी वाटली ही सेवा प्राईम इन्साइट्स? एनीवन? आणि जसं तुम्हाला माहिती आहे नेटबेटची प्राइसिंग अशीच असते, स्वस्त ठेवलेली आहे. कारण मी ऑलरेडी तुम्हाला मगाशी गोष्ट सांगायला विसरलो की ह्या आपल्या बॅचमध्ये जेवढे लोक आहेत ते मिळून आपल्या पीपीपीचे टोटल 500 कंप्लीट झाले. म्हणजे आज मी पीपीपीची बॅच कन्क्लूड करतोय, याचा अर्थ आतापर्यंत मी 500 लोकांना पीपीपी कोर्स शिकवला. ओके, ऑल 500 पीपल. तर ही आता सुरुवात आहे आणि अजून आणखीन पण पीपीपी मध्ये लोक येणारच आहेत, तर त्यांना पण आम्ही ही पुढे एक्सटेंडेड सेवा देतो. जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकता, असं काही नाही की घेतलीच पाहिजे. बट 2,000 रुपये पर इयर इज द कॉस्ट फॉर ऑल दिस, जे मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, लिंक मी इथे देतोय, काही घाई नाही आहे. तुम्ही विचार करून पण पेमेंट करू शकता. पुढच्या 3 दिवसामध्ये तुम्ही कधी पण पेमेंट करू शकता. मी लिंक दिलेली आहे, ग्रुपमध्ये पण पाठवेन. जर तुम्हाला वाटलं इंटरेस्ट असेल तर यू कॅन जॉईन. एनिथिंग एल्स, एनी डाउट्स यू हॅव? सो मला जेवढं सांगायचं होतं ते झालंय माझं सांगून. डू यू हॅव एनी अदर क्वेश्चन्स ऑर फीडबॅक? आणि मगाशी कोणाला तरी मी सांगितलेलं की तुम्हाला बोलायला देईल, पण मी नाव विसरलो सरांचं. सर गो अहेड. दिलीप सर बोला. नमस्कार सर, मी दिलीप मानकामे. प्रथमतः तुमचं सर खूप खूप आभार आणि कौतुक की हा कोर्स तुम्ही एवढा कन्साइज आणि एवढा सुंदर बनवलाय की आम्ही आता पण असं भरकटलेल्या माणसासारखे कुठेतरी इकडे कोणाच्या सांगण्यावरना, कोणी नोशनल कोणी पेपरमध्ये वाचून इन्व्हेस्ट केलेत किंवा काही म्युच्युअल फंडामध्ये केले, पण तुम्ही जो सायंटिफिक मेथड जी आम्हाला शिकवली ही फार मला म्हणजे खूप आवडली. प्रश्नच नाही की इट इज रिअली आउटस्टँडिंग. त्यांनी खूप कॉन्फिडन्स पण आला आणि एक वेगळं व्ह्यू पर्स्पेक्टिव्ह आम्हाला मिळालं असं मला वाटतं. ऑफकोर्स आय हॅव स्टार्टेड व्हेरी लेट, आय एम 65, त्यामुळे असं वाटतं की अरे जरा उशीर झाला, पण हरकत नाही, इट्स नेव्हर टू लेट, नाही का? ऍक्च्युली. आणि दुसरं म्हणजे हा तुमचा जो हँड रेस करायचा आहे, माझ्या समोर कॉम्प्युटरमध्ये येत नाही, त्यामुळे 3-4 सेशनमध्ये मला हात काही बोलायचा होता, पण तो चान्सच येईल मला. शेवटी आज म्हटलं तर लाईनीत घुसावं. तुम्हाला रिॲक्शन्स नावाचं बटन दिसत असेल खाली. माझ्या ह्याच्यामध्ये म्यूट, स्टॉप, शेअर, चॅट, रेकॉर्ड, मोर. कदाचित माझं वर्षन जुनं आहे की काय समजा. मोर मध्ये असेल रिॲक्शन, मोर मध्ये असेल रिॲक्शन्स. अच्छा, मोर मध्ये हा रिॲक्शन आहे. ओ हो, हँड रेज. अच्छा, हे माहिती होतं त्यामुळे. नाही, बघा मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, जे माहिती नाही ते ग्रुपमध्ये विचारा, थांबू नका. ओके, तुम्ही शेवटपर्यंत थांबलात. मला वाटलं का माझं कदाचित हे सॉफ्टवेअर जुनं आहे की काय, अपडेट करायचं राहून गेलं असेल. म्हणलं चला जाऊ दे, हरकत नाही. पण आज आता बोलायला मिळालं, पण इट वॉज व्हेरी गुड. आणि मी बघितलं की आपल्यामधले बरेच लोक, त्यांची पण अभ्यास चांगला आहे, व्यासंग चांगला आहे, इन्व्हेस्टमेंट चांगली आहे. आम्ही आपले मधल्या फळीतले कुठेतरी आहोत असं मला वाटतं माझ्या लुकिंग ॲट द थिंग. पण दिस वॉज योगायोगाने काही गुड शेअर्स किंवा काही गुड स्टॉक माझ्याकडे पण आलेले आहेत, पण ते जस्ट ऍक्सिडेंटली आले तसं मला वाटतं. आणि तुमचंही वाचल्यानंतर मला लक्षात आलं की येस, दिस इज द वे आय शुड डू अनालिसिस अँड डू. अनफॉर्च्युनेटली मला व्यक्तिगत व्यापामुळे जास्त काही ह्याच्यावरती हे करता आलं नाही, म्हणजे एवढा वेळ देता नाही आला. पण आय फेल्ट की परत एकदा हा कोर्स झाला तर मी परत एकदा करीन, जेणेकरून माझ्या फंडात आणखी जास्त चांगला हे करता येईल. तुम्हाला परत करायची गरज नाहीये. किंवा 3 वर्षाचा एक्सरसाइज आम्ही तुम्हाला दिलंय.
सगळ्यांना सांगतो, रेकॉर्डिंग तुम्हाला दिलंय, पुढचे 1 वर्ष मी तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणार आहे. ओके, तर यू हॅव सपोर्ट 1 इयर. व्हॉट्सअप ग्रुप आपला चालू राहणार आहे. पाहिजे तेवढे प्रश्न विचारा. आय विल आन्सर युअर क्वेश्चन. फॉर 1 इयर यू हॅव फुल सपोर्ट. ठीक आहे, जरी तुम्ही हे प्राईम इन्साइट्स नाही घेतलं तरी सुद्धा फॉर एंटायर 1 इयर तुम्हाला जो पीपीपी तुम्ही घेतलाय त्याचाच सपोर्ट मिळणार आहे. ठीक आहे, तर असं नाही की मी तुम्हाला अबॅन्डन करतोय किंवा सोडून देतोय. कंटिन्यू लर्निंग थांबली नाही पाहिजे. तुम्ही शिकलात तर प्रश्न पडतील, प्रश्न पडले तर विचारा, ग्रुपमध्ये विचारा, आणि मी आणि आपले इतर ग्रुप मेंबर्स तुम्हाला उत्तर देतील. सो डोंट बॉदर अबाउट इट. थँक्यू सो मच सर. थँक्यू. इफ नेट कॅश फ्लो इज निगेटिव्ह, व्हॉट इट मीन्स? इट मीन्स की कंपनीकडे पैसे येत नाही आहेत पुरेसे. कॅश फ्लो निगेटिव्ह इज डिझास्टर. अशा कंपनीकडे जायचं नाही. एखाद वर्ष ठीक आहे, पण कंटिन्युअसली जर त्यांचा कॅश फ्लो निगेटिव्ह आणि कमी कमी होत असेल तर विसरा त्या कंपनीत. येस नेत्रा मॅडम, टुडेज विनर ऑल्सो. नेत्रा मॅडम, गो अहेड. मग अनम्यूट करा. आवाज नाही येते तुमचा, अनम्यूट करा. तुम्हाला स्क्रीनवर अनम्यूटचा ऑप्शन दिसा. हा, आता बोला. आता येतो आवाज सर? आता येतो, बोला. हा, माझा सर एक प्रश्न होता की रिटायरमेंट नंतरचा जो कॉर्पस असतो तो कशामध्ये इन्व्हेस्ट करायचा किंवा कसा करायचा, याच्यावरती तुम्ही काही गायडन्स साठी काही सेशन्स घेता का? हा, आपलं रिटायरमेंट प्लॅनिंगचं एक सेशन झालंय. तर हा. नेटबेट ऍपमध्ये तुम्ही गेलात, रिटायरमेंट टाईप केलं तर मिळेल तुम्हाला. 399 त्याची फी आहे, पण त्यात डिटेल ओके. तुमचं प्लॅनिंग बद्दल सांगितलेलं आहे, कुठे कसे किती इन्व्हेस्ट करायचे. अच्छा, ओके. जेव्हा तुमचे इंडिव्हिज्युअल 1 to 1 जेव्हा हे सेशन जर का आपण घेतलं म्हणजे कन्सल्टन्सी, तर त्याच्यामध्ये पण आपण ह्या गोष्टी कव्हर होतील ना? हो, त्याच्यामध्ये आम्ही रिटायरमेंटचं करून देतो. ते ओके. पोस्ट दिवाळी सुरू करणार आहे मी पुन्हा, तर ओके. तोपर्यंत आणखीन 1 महिनाभर थांबावं लागेल. ठीक आहे. आणि आता सर माझी जे ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट आहे जे म्युच्युअल फंड मध्ये, पण ती सगळी रेग्युलर मध्ये आहे. तर आता मला ती शिफ्ट करून, म्हणजे जसं मगाशी मॅडमना सांगितलं की 1 वर्षांनी, म्हणजे 3 वर्षामध्ये ते हे करायचं, बरोबर, त्याप्रमाणेच ते करायला लागेल ना? त्याप्रमाणेच करा. हो, डायरेक्ट मध्ये जा, फायदा होईल तुम्हाला. ओके. आणि सर ग्रो वरती केलं तरी पण चालेल ना हे सगळं? हा, ग्रो ऑलरेडी डायरेक्ट आहे, झिरोदा डायरेक्ट आहे, एंजल वन पण डायरेक्ट आहे. सो या तिघांमध्ये केलं तर तुम्हाला सगळे डायरेक्टच प्लॅन मिळेल. ओके. थँक्यू सो मच. तुमचा क्लास खूपच सुंदर होता, प्रश्नच नाही. थँक्यू नेत्रा. ओके, थँक्यू सर. थँक्यू. हा, धन हे ऍप पण माझ्या मते कम्प्लिटली हे आहे, काय म्हणतात त्याला, कमिशन फ्री आहे म्युच्युअल फंड साठी. सो आय थिंक धन इज ऑल्सो डायरेक्ट प्लॅन्स. येस रतिलाल सर, बोला. बोललो गेलं सर. झालंय ना बोलून तुमचं अशीच? हा, बोलून झालं सर माझं. तुमचा हँड रेज होता म्हणून. थँक्यू सर. ठीक आहे. अक्षय सर, बोला. नमस्कार सर. एकतर खूप छान आपला कोर्स झाला. वेळोवेळी आपण कॅमेरा ऑन करा. इफ पॉसिबल कॅमेरा ऑन करा. हा, बोला. हा, दिसतोय का? हा, दिसतोय, बोला. हा, मी म्हटलं आपला पूर्ण कोर्स खूप छान पद्धतीने झाला. मला जास्तीत जास्त सेशन लाईव्ह अटेंड करता आले. 1-2 सेशन होते की जे मला रेकॉर्डिंग सेशन्स रेफर करावे लागले, पण जशी तुमची सवय आहे की तुम्ही पूर्ण माहिती देता, त्यामुळे शंका अशा काही त्याच्यात आल्या नाहीत, किंवा कोणी ना कोणी विचारलेत त्या शंका आणि त्याची उत्तरं मिळत गेली. आता प्राईम इन्साइट्स मध्ये पण मी इंटरेस्टेड आहे. फक्त माझी एक बेसिक शंका होती की बेसिकली या तुम्ही घेतलेल्या अभ्यासामुळे मी करू शकेन माझा त्यामुळे प्राईम इन्साइटची गरज नाही, पण कामामुळे वेळ देता येत नाही, तेवढं लक्ष देता येत नाही, आणि कुठेतरी राहून जातं की जसं तुम्ही म्हणलात की वर्षातून एकदा तरी तिथे नजर पाहिजे, आपल्याकडे जे आपला पोर्टफोलिओ आहे तिकडे नजर पाहिजे. पण प्राईम इन्साइट्स आय थिंक विल हेल्प टू दोज पीपल की जे कंटिन्यू नाही आपण लॉंग टर्म करतोय तर, पण निदान कुठेतरी
सपोर्ट करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. पण जसं तुम्ही म्हटलात की महिन्याभरात एक 5 ते 6 कंपन्यांचे रिपोर्ट्स आपण 4 धरून चालू. पण तरी पण ते साधारण एक 50 एक स्टॉक्स होतात. पण तुम्ही म्हटलं होतं की काही सेगमेंटमध्ये आपण किंवा एवढे लिस्ट ऑफ स्टॉक्सची इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये. सो त्या गोष्टीकडे आपण कसं बघू शकू? कारण आय नो की प्रत्येक स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट नाही करायचं, पण निदान अभ्यासासाठी आणि त्या कंपनीच्या माहिती मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होईल. बरोबर. त्या बाबतीत जरा एक मला तुमच्याकडे दुनियामध्ये भरपूर अपॉर्च्युनिटीज येत राहणार. नाव ऍज अन इन्व्हेस्टर तुम्हाला बेट करावं लागेल की मी कुठल्या ऑपॉर्च्युनिटीकडे माझे पैसे पाठवू. ठीक आहे, तर तुमचा पहिला प्रश्न मी सॉल्व्ह करतोय की एवढ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत मार्केटमध्ये. म्हणजे वर्षाला 60 अपॉर्च्युनिटीज मी तुम्हाला सांगणार आहे. आता त्या ऑपॉर्च्युनिटीज मध्ये ऍक्च्युली फायनल इन्व्हेस्टमेंट कशी करायची याचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. ठीक आहे, तो फॉर्म्युला लावा, तुमचं नॉलेज त्याच्या बेसिसवर लावा अँड पिक द स्टॉक्स इफ यू वॉन्ट. तर दॅट्स द प्रोसेस. ओके, या थँक्यू. नॉट नेसेसरी तुम्ही सगळेच केले पाहिजेत. आता उदाहरणार्थ जे डबल एज आमचं आहे ते डबल एज त्याच हिशोबाने बनवलंय की ते साधारण 4-5 वर्षात पैसे दुप्पट करतील. ओके, तर काही काही लोक फक्त तेवढंच करतात, काही काही लोक बाकीचे इतर फॉरेवर स्टॉक्स वगैरे ते पण घेतात. तर मी सगळं गॅमट दिलेलं आहे आणि यातले बरेचसे रिपोर्ट्स मी विकत घेतलेले आहेत. मी त्याच्यावर मग माझं स्क्रीनिंग लावतो आणि मग त्यातले फाईन ट्यून करून 5-6 रिपोर्ट्स तुमच्यापर्यंत पाठवतो. ओके, तर मी पण स्क्रॅच पासून रिसर्च करत नाही, कारण तेवढा मला पण वेळ नाही, माझा पण बिझनेस आहे. तर मी एक नॉलेज ऑलरेडी कोणीतरी रिसर्च केलेलं घेतो, त्याच्यावर माझं नॉलेज अप्लाय करतो की ह्याने दिलंय ते बरोबर आहे की चुकीचं आहे, आणि मग ते तुमच्यापर्यंत. दॅट्स द वे आय डू. बर, अजून एक प्रश्न होता सर, की आपण आता हे जे सगळं शिकलो की ते इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने शिकलो, पण आपण स्टॉक मार्केटकडे सोर्स ऑफ इन्कमच्या दृष्टीने बघणारे तुमचे काही कोर्सेस आहेत का? म्हणजे आपण ट्रेडिंग वगैरे लोक हे करतात, पण नॉट रिअली ट्रेडिंग, बट ऍटलिस्ट की कुठले मल्टी बॅगर स्टॉक्स किंवा या सगळ्या गोष्टींकडे. आय नो स्मॉल कॅप्स आणि हे, पण तरी पण त्याच्यात डिटेलिंग अजून आपण करू शकतो का की ट्रेडिंगचे आमचे विषय कोर्सेस आहेत, मी शिकवत नाही, सांगळे सर म्हणून आमचे ट्रेनर आहेत ते शिकवतात. सो ट्रेडिंगचे पण कोर्सेस आहेत. माझं त्याच्यात एवढं एक्सपर्टीज नाही, त्याच्यामुळे मी ते शिकवत नाही डिटेल. ओके, मी काही थँक्यू. छोटे छोटे कोर्सेस घेतो, तुम्ही बघितले असतीलच, 3 तासाचे वगैरे जे असतात. काही स्पेसिफिक स्ट्रॅटेजीज मी शिकवतो आणि त्या म्हणजे सफिशियंट असतात. फॉर एक्झाम्पल महिन्याला एक 5-6% रिटर्न काढणारे मंथली 5 to 6%. तशा स्ट्रॅटेजीज आहेत ज्या मी शिकवतो. तर ते तुम्हाला कोर्स आपले व्हॉट्सअपमध्ये मिळतच राहतील अपडेट्स. व्हेनेवर यू फील लाईक यू कॅन जॉईन. ओके, मे बी द लास्ट क्वेश्चन. मध्ये आपल्या ग्रुपमध्ये मेसेज आला होता किंवा मी कुठल्या तरी दुसऱ्या ग्रुपमध्ये होतो, त्या ग्रुपमध्ये आला होता की चॅट जीपीटीचा आधार घेऊन स्टॉक मार्केटमध्ये आपण कसा त्याचा अभ्यास करू शकतो. तर त्याचे एक तुम्ही 2 मिनिटात इन्साइट्स देऊ शकता का की ते लॉंग टर्म रिलेटेडच आहेत का? नाही, सगळं आहे. ट्रेडिंग आहे, लॉंग टर्म आहे, सगळं आहे. त्याच्यात प्रॉम्प्ट्स आहेत वेगवेगळे डिझाईन केलेले. ते प्रॉम्प्ट्स विचारले का चॅट जीपीटी अनालिसिस पण एक्झॅक्टली तोच अनालिसिस जो आपण केला त्याच्यापेक्षा खूप सारे डीपर अनालिसिस आपल्याला चॅट जीपीटी कडून करून घेता येईल. म्हणजे वेळ वाचवण्याचा फायदा होऊ शकतो चॅट जीपीटी. ओके, थँक्यू. ओके, ग्रेट, थँक्यू. येस, सविता मॅडम बोला. हॅलो, आवाज येतोय सर माझा? येतोय, बोला. ओके, खूप खूप थँक्यू सर की तुम्ही इतकं हे बेसिक पासनं सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. तर मी जो कोविड पासनं तुमचे म्हणजे क्लास जे येतात व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती, तर त्यातले बऱ्यापैकी क्लासेस मी केलेले आहेत. तुमचे बुक्स असतील किंवा मग डिजिटल मार्केटिंगचं असेल, चॅट जीपीटी, आणि मग हा म्हणजे मला हवंच होतं असं काहीतरी की मला शिकायला मिळेल. आणि म्हणजे मी इन्व्हेस्टेड आहे स्टॉकमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये. पण मग आता कळतं की नक्की कोणता घेतला पाहिजे, कोणता एक्झिट केला पाहिजे, हे सगळं बेसिक नॉलेज ह्या कोर्समधनं आलं. त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि तुमची दिवाळीनंतर जी सर्व्हिस येईल तर काय होतं की जेवढा तुम्ही अभ्यास करता तेवढा शक्य नाही होणार आहे मला, त्यामुळे मी ती पण घेणार आहे. आणि आता तुम्ही म्हणजे हा जो आता 3 महिन्याचा केला आपण, तर तो नंतर परत कधी ऑनलाईन येणार असेल तर मग मला माझे जे नातेवाईक किंवा मग यंग जनरेशन आहे आता कॉलेजमध्ये आहे, तर त्यांच्यासाठी पण करायचं आहे. तर मग ते पण एकदा मला म्हणजे काही आयडिया देऊ शकाल कधी चालू होईल तो? आता तरी मी तसं काही ठरवलेलं नाहीये, पण साधारण मी 3 महिन्याचा गॅप घेतो. तर आता आपला हा कोर्स सप्टेंबर महिन्यात संपतोय, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, मोस्ट प्रोबेबली जानेवारीला सुरू होईल.
नेक्स्ट बॅच. खूप खूप थँक्यू. खूप बेसिक पासून सगळ्या गोष्टी छान कळाल्या आणि इम्प्लिमेंटेशन साठी पण म्हणजे तुम्ही म्हणजे एक्सरसाइज भरपूर दिल्यात आणि इतके सगळ्या म्हणजे रेडीमेड खूप माहिती मिळाली की जेणेकरून तुमचे ते रिपोर्ट्स तुमचे स्टॉक्स बघून की तुम्ही कसं अनालिसिस करता काय हे सगळ्या गोष्टी खूप डिटेलमध्ये समजल्या. कारण कोणीही म्हणजे मी बघते कारण माझी जी आहेत आता म्हणजे आजूबाजूची मुलं जे यंग आहेत तर ते आता म्हणजे ऑफलाईन जाऊन क्लास करतात. पण इतकं बेसिक मध्ये कोणीच शिकवत नाही. ते तुम्ही इतक्या छान पद्धतीने शिकवलं त्यासाठी खूप खूप थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू सर. ग्रेट. एक मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. मला फीडबॅक द्या, जेन्युइनली कमेंट्स मध्ये द्या की आता आपण हा 3 महिन्याचा कोर्स केला ज्याच्यात आपण पर्सनल फायनान्स शिकलो, म्युच्युअल फंड शिकलो आणि स्टॉक शिकलो. ठीक आहे. कधी कधी माझ्या डोक्यात असं येतं की हा 3 महिन्यांचा कालावधी मोठा आहे तर याला आपण शॉर्ट करूया आणि 2 वेगळे कोर्स करूया, एक म्युच्युअल फंडचा आणि एक स्टॉक्सचा. तुम्हाला काय वाटतं की हा आता 3 महिन्याचा तुम्ही केलेला आहे? कारण मला तर शिकवताना सगळं सारखंच असतं. शिकताना तुम्हाला कदाचित वाटलं असेल की 3 महिने जरा जास्त होतात. तर गिव्ह मी जेन्युइन फीडबॅक की तुम्हाला काय वाटतं की एक कोर्स पीपीपी कंटिन्यू ठीक आहे की 2 सेपरेट केले की एक म्युच्युअल फंडचा 1 महिन्याचा आणि स्टॉक्सचा 1-1.5 महिन्याचा असा. तर व्हॉट डू यू थिंक? तुमचं काय मत आहे? कमेंट्स मध्ये सांगा. ओके. म्हणजे जसं मला वाटत होतं एक्झॅक्टली तशीच उत्तरं पण येत आहेत. बऱ्यापैकी लोक म्हणतात की 2 वेगळे करा. सो मोस्ट प्रोबेबली मग जानेवारीत आम्ही करू, त्यावेळेला सेपरेट ठेवू म्हणजे त्याची प्राइस पण इंडिव्हिज्युअली कमी करता येईल आणि फटाफट तो कोर्स संपवता पण येईल. 3 महिन्याचा घेण्यामध्ये एक फायदा आहे की तुम्हाला मी बेस पासून तयार करतो, त्याच्यामुळे तुमच्या एक्सपेक्टेशन तशा सेट होतात. जर मी फक्त स्टॉक्सचा कोर्स घेतला आणि पहिल्याच असाइनमेंट मध्ये समजा जसं तुम्हाला बजाज ऑटो करायला सांगितलेलं अनालिसिस, पहिलीच असाइनमेंट दिली तर लोक भरकटतील, म्हणतील की हे काय आहे, आम्हाला झेपणार नाही म्हणून. तर तो एक फक्त भीतीचा भाग आहे. कारण तुमची तशी बिल्टअप होत आलेली आहे असाइनमेंट करण्याची तुमची कपॅसिटी. ती अचानक जर डिफिकल्ट असाइनमेंट आला तर तुम्ही घाबराल. That's I think only drawback, but otherwise let me think काय करता येईल. थँक्यू फॉर युअर फीडबॅक. आय नो कंटिन्युएशन नाही राहणार. बरोबर आहे. तो एक फुल पिक्चर जो आपल्याला मिळतो, आता तुम्हाला जो फुल पिक्चर मिळालाय अगदी आपण आपल्या पर्सनल फायनान्स पासून प्लॅन केलं ना, तर तो जो बेनिफिट आहे तो कदाचित स्पिरिट बॅच मध्ये मिळणार. लेट सी, बघूया त्याला काय करता येईल. ओके. मोठे प्रश्न विचारू नका, मला वाचायला वेळ जातो. हे जस्ट बघा, ट्रेडिंगचं माझं एक्सपर्टीज नाही आहे, त्याच्यामुळे आय डोंट रेकमेंड ट्रेडिंग अनलेस तुमच्याकडे काही पैसे आहेत जे तुम्ही गमावण्याची तयारी ठेवू शकता. ओके. पण ट्रेडिंग मध्ये पैसे बनतात असं नाही की नाही बनत, पण ट्रेडिंग मध्ये पैसे बनवण्याच्या आधी पैसे गमावण्याची तुमची तयारी पाहिजे, तरच तुम्ही पैसे कमावू शकता. जर ती गमावण्याची तयारी नसेल तर तुम्ही ट्रेडिंग करू नका. नॉट फॉर यू. ठीक आहे. गुड. येस राहुल सर, गो अहेड. हॅलो सर, माझा फीडबॅक मी थोडा लेट जॉईन केला काही कारणास्तव. तर पूर्ण हा कोर्स खूप नॉलेज मिळालं या कोर्समुळे आणि खूप कॉन्फिडन्स सुद्धा बिल्ड झाला. सो माझं एक असं मत होतं की दिस टाइप ऑफ कोर्सेस बेसिकली फायनान्शियल नॉलेज दिस समथिंग टू बी टॉट. आता जे कॉलेज गोईंग मुलं आहेत किंवा जे स्टुडंट्स आहेत त्यांना दे शुड ऑल्सो बी अवेअर. हे फायनान्शियल अवेअरनेस फार लेट येतं. बरोबर. म्हणजे मला पण ते हळूहळू म्हणजे असंच मनी कंट्रोल वरती स्टॉक मध्ये पण इन्व्हेस्ट करत होतो. कोणी काही टिप्स दिल्या ते इन्व्हेस्ट ते बघून काहीतरी इन्व्हेस्ट करा, असं करून करून लॉस झाला, गेन झाला, असं करत करत हे आलं. ठीक आहे. बट दिस इज समथिंग टू बी टॉट, म्हणजे फंडामेंटली मुलांना पण शिकवलं पाहिजे. सो असं पण काही कोर्सेस तुम्ही ठेवाल तर दॅट विल ऑल्सो हेल्प. मी काही वर्षांपूर्वी प्रयत्न केलेला. मी काही शाळांमध्ये जाऊन शिकवण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. समहाउ दॅट डिडंट वर्क आउट. कमर्शियली पण ते नीट झालं नाही आणि मुलांची तेवढी त्यावेळेला तयारी नव्हती शिकण्याची, इव्हन शिक्षकांची नव्हती. त्यात मुलांची पण चूक नाही, कारण मुलांना बरेच लोक बघा तुम्ही कुठलाही विषय घ्या आणि सगळेजण म्हणतात की हा विषय शाळेपासून शिकवला पाहिजे.
कोण म्हणतं भगवद्गीता शाळेपासून शिकवली पाहिजे, कोण म्हणतं फायनान्स शाळेपासून शिकवलं पाहिजे. तर त्याला नेव्हर एंडिंग आहे. आपण सगळ्या त्या मुलांना एक्सपेरिमेंट करून करून गिनीपिग बनवून ठेवलंय. त्याच्यामुळे 2-3 बॅचेस मी केल्यानंतर मला रिअलाइज झालं की अजून मुलं तयार नाही आहेत ते शिकण्यासाठी. पण मे बी कॉलेजची मुलं इज द राईट कॅन्डिडेट. पण बघूया, मग ते मी अजून एक्सपेरिमेंट केलं नाही. मी स्कूलचा केला, इट फेल्ड. ओके ओके गॉट इट. नाही खूप दिस इज काइंड ऑफ कोर्स हा पुढे फ्युचरसाठी खूपच उपयोगी पडणार आहे. अँड व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच टू यू. थँक्यू राहुलजी. थँक्यू. येस, रेश्मा मॅडम बोला. हा अच्छा. एक विचारायचं होतं मला. म्युच्युअल फंडला SWP ला आपण अमाऊंट ठेवली आणि त्याची SWP आत्ता गरज नाहीये, नाही घ्यायची आहे. तर त्यातला थोडासा पार्ट म्हणजे सपोज 10 लाख रुपये ठेवले असेल तर 5,000 रुपीज आपण SWP घेऊन ती कुठल्या तरी दुसऱ्या फ्लेक्झी कॅप मध्ये ठेवली. कारण आपण SWP ला ठेवतो ते आता सिनियर सिटीजन एक ठेवले आमच्या घरातलं. त्यांचा डेट फंड मध्ये वगैरे ठेवलेलं आहे, हायब्रिड आणि डेट. मग त्यातली जी SWP ची अमाऊंट आहे त्यांना गरज नाहीये, पण ती असू दे वाढेल म्हणून त्यांनी ठेवलंय. मग त्यातली अमाऊंट आहे ती 5,000 ची जर आपण SIP केली, मला असं आमच्या युनिट मॅनेजरनी सजेस्ट केलं होतं. मी पण म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे त्यामुळं मी नवीन होते तेव्हा. मग मला माहित नव्हतं म्हणून त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही 5,000 ची यातली SWP अमाऊंट घेताय ती तुम्ही SIP मध्ये कन्वर्ट करा. आणि मिड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्झी कॅप कुठल्याही. तर ते रिटर्न्स जास्त मिळतील का SWP मध्ये ऍज इट इज आहेत ते रिटर्न्स चांगले मिळतील? मला तेव्हा प्रश्न होता. ते काय डिपेंड्स सांगाल तुम्ही? तुम्हाला किती दिवस पैसे ठेवायचे आहेत. तुम्हाला ते पैसे किती सपोज 5-7 वर्ष लागणार नसतील, 5-7 वर्ष ठेवायचेच असतील. हा मग तर तुम्ही करू शकता तसं. SWP इज नथिंग बट युअर इन्कम. ठीक आहे, तुम्ही इन्व्हेस्ट तुमचं इन्कम करणार आहात. फक्त SWP काढून SIP करण्यामध्ये पॉईंट हाच आहे की जेव्हा तुम्ही SWP करता तेव्हा तुम्हाला ट्रान्झॅक्शन जे काही प्रॉफिटवर टॅक्स लागणार आहे तो लागणारच आहे. आणि परत तुम्ही इन्व्हेस्ट कराल त्याच्यात जे रिटर्न्स मिळतील त्याच्यावर पण तुम्हाला टॅक्स लागणार आहे. कळलं? ओके, पण जर ते 1.5 लाखच्या अजम्पशन मध्ये असेल तर नाही लागणार ना? नाही लागणार. जर तुमचा होरायझन असेल 5-7 वर्ष तर SIP करा, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, थँक्यू. आणि आत्ताच विषय चालला होता तर सर तुम्ही जे लहान मुलांच्या स्कूलमध्ये जाऊन केला तो किती वर्षापूर्वी केला होता प्रयत्न? 3-4 वर्ष झाली. मराठी शाळांमध्ये केलेला, 9वीच्या मुलांसाठी केला होता. 3 वर्ष झाली. माझा मुलगा पण 9वीलाच आहे आणि त्याला मग टीनेज मध्ये असलेल्या मुलांसाठी खरंच पुन्हा एकदा ट्राय करता का? कारण आफ्टर लॉकडाऊन ना आत्ताची मुलं सगळी बिझनेस माइंडेड झाल्यासारखी वाटतायत. लॉकडाऊन मध्ये त्यांनी ते रील शॉर्ट्स बघून. त्यामुळे पुन्हा एकदा खरंच सुरू करा किंवा जसा आमचा क्लास घेताय तसा त्यांचा छोटा शॉर्ट कुठला तरी कोर्स वगैरे एक लॉन्च करा जेणेकरून ते अटेंड करतील. ज्यांना इंटरेस्ट आहे तेच अटेंड करतील ना. एक ऑनलाईन प्रयत्न करून बघेन मी. ओके सर, थँक्यू. थँक्यू रेश्मा. येस सागर सर बोला. नमस्ते सर. नमस्ते. इफ पॉसिबल कॅमेरा ऑन करा. हा सर. सर मी बऱ्याच वर्षापासून नेटबेटचा स्टुडंट आहे. तुमच्याकडून खूप साऱ्या गोष्टी विविध क्षेत्रातील आजपर्यंत शिकायला मिळालेत आणि मी स्वतः म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. त्यामुळे या कोर्सचा मला खूपच फायदा झालाय. याच्या आधी एखाद्या क्लायंटला म्युच्युअल फंड सजेस्ट करताना खूप कन्फ्युजन व्हायचं, कोणता फंड द्यायचा. मग ते आमच्या कंपनीकडून आलेले सजेस्टेड फंड त्याच्यामध्ये एक सिलेक्ट करायचा असं व्हायचं. पण आता अभ्यास केल्यानंतर कोणता फंड कोणाला सजेस्ट करायचा त्याच्या टाइम हॉरिझन नुसार आणि त्याच्या रिस्क नुसार तर त्याची जाणीव झाली. त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि एक विचारायचं होतं म्हणजे मध्ये एकदा ग्रुपवरती मी आपल्या बघितलं होतं की फायनान्शियल लिटरसीसाठी आपण काहीतरी रिक्रुटमेंट करत होता कॉलेजसाठी वगैरे. मग तो प्रोजेक्ट सर आता सुरू आहे की? मला फक्त रिक्रुटमेंट करून द्यायचं होतं, ते झालं, प्रोजेक्ट क्लोज झाला. ओके ओके ठीक आहे. म्हणजे मला वाटलं आपल्या नेटबेट कडून काही ट्रेनर्स द्यायचे होते. ऍक्च्युअल ट्रेनिंग मध्ये माझा भाग नव्हता. मला काही ट्रेनर्स द्यायचे होते, त्या भागातले ते आम्ही दिले काही वेगवेगळ्या एरियांमध्ये. ओके ओके ठीक आहे. ओव्हरऑल कोर्स खूप छान होता. खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. नेटबेट बरोबर असेच तिथून पुढे जोडून राहू. नक्की नक्की. थँक्यू सागर सर.
ओके देन फ्रेंड्स, आय थिंक आणखीन काही फीडबॅक असेल तर प्लीज हँड रेज करा, अदरवाईज आपण कन्क्लूड करू शकू. तुम्हाला पीपीपी मध्ये काही प्रश्न असले तर मी मगाशी सांगितलं तसं 1 वर्षाचा सपोर्ट तुम्हाला आहे. फक्त तो व्हॉट्सअप सपोर्ट आहे, व्हॉट्सअप ग्रुप सपोर्ट आहे. पर्सनली मेल मेसेज करू नका, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विचारा आणि आय विल आन्सर ऑल युअर क्वेश्चन्स फॉर नेक्स्ट 1 year. ओके, नाव वी कॅन कन्क्लूड. इफ यू हॅव एनी लास्ट कमेंट्स, एनीबडी ज्याला फीडबॅक द्यायचा राहिलाय, आपल्याला एकत्र बोलण्याची शेवटची संधी. आपल्याला म्हणजे पूर्ण ग्रुपला, इंडिव्हिज्युअली तर आपण नंतर बोलू शकतो. सो नेटबेटच्या कोर्सेस बद्दल तुम्हाला कधी माहिती आली तर प्लीज शेअर करत राहा इतर लोकांबरोबर. बरेच लोक आम्हाला सांगतात की हे आम्हाला फॅमिलीकडून, मित्रांकडून कळालं. तर अजून बऱ्याच लोकांना नेटबेट बद्दल आणि आमच्या प्रोग्राम्स बद्दल माहिती नाही. सो एक रिक्वेस्ट आहे की प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जे पण तुम्ही शेअर कराल ते हाय व्हॅल्यू आहे ह्याची तुम्हाला खात्री बाळगा. अगदी साधी पोस्ट जरी आम्ही पाठवली तरी ती खूप चांगली असल्याशिवाय आम्ही पाठवत नाही. त्यामुळे ती शेअर करा इतर लोकांबरोबर आणि त्यांना नक्की तुम्ही आवडेल की तुम्ही शेअर केलंय. यस नेत्रा मॅडम, अनम्यूट करा. सर मला एक विचारायचं होतं, हा जो कोर्स आहे ना पीपीपी प्लस, त्याच्यामध्ये आता जसं एव्हरी थर्सडेला आपलं लाईव्ह सेशन होतं तसं त्याच्यामध्ये पण होणार आहे का? नाही, तो ईमेलवर रिपोर्ट्स मिळणार आहे, त्याच्यात काही कोर्स फक्त रिपोर्ट्स मिळणार ना? रिपोर्ट्स मिळणार, ईमेलवर मिळणार. ओके ओके. नव्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, नवे स्टॉक्स आहेत, काही स्टॉक्स मध्ये डेव्हलपमेंट होते. कोणाचं एखादं कर्ज संपतं तर अचानक ती कंपनी पॉझिटिव्हली चांगली होते. कोणाची मॅनेजमेंट बदलते, मोठ बदलते, तर त्या अशा कंपन्या ज्या नजरेच्या पट्ट्यात येतात मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टर्सच्या, कारण हे रिपोर्ट्स मी स्वतः परचेस केलेले रिपोर्ट्स असतात बऱ्यापैकी. आणि मग त्याचा मी पण स्टडी करतो, नुसता आलेला रिपोर्ट पाठवत नाही, मी त्याचा अभ्यास करतो आणि मग तो तुम्हाला. ओके, ठीक आहे चालेल, मी घेते मी. ओके, थँक्यू सर. ऑल ऑफ यू हॅव टाइम. पुढचे 3 दिवस विचार करा आणि मग नेक्स्ट 3 days मध्ये यू कॅन टेक युअर डिसिजन. ठीक आहे, ही लिंक मी आपल्या ग्रुपवर पण पाठवून ठेवतो. सो वेन एव्हर यू फील लाईक यू कॅन जॉईन. चलो देन, थँक्यू फ्रेंड, थँक्स अ लॉट. मजा आली खूप गेले 3 महिने मला पण. इनफॅक्ट काल जेव्हा मी परवा दिवशी माझ्या टीमला सांगितलं की हे शेवटचं लेक्चर आहे, तर ते म्हटले सर एवढा लवकर संपला कसा कोर्स म्हणून. तर 3 महिने कसे गेले मला पण कळलं नाही, बट आय एम शुअर तुम्हाला कळलं असेल कारण तुम्हाला भरपूर असाइनमेंट करायला लागले असतील. बट ही सवय सोडू नका असाइनमेंटची. प्रॅक्टिकली जोपर्यंत आपण आपल्या हाताने करत नाही गोष्टी कळत नाही. मी पण खूप कोर्सेस केले, मी पण खूप पैसे घालवले, बरंचसं नुकसान केलंय. पण जेव्हा मी स्वतःच्या हाताने अनालिसिस करायला, रिपोर्ट्स बनवायला सुरू केली तेव्हाच मला समजल्या गोष्टी. देर इज नो अदर वे, देर इज नो अदर ऑप्शन. ओके, सो कंटिन्यू डुईंग दिस. अभ्यास सोडू नका, शिकत राहा, मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया. थँक्यू, ऑल द बेस्ट. थँक्यू सर, थँक्यू सो मच. व्हेरी वंडरफुल कोर्स. थँक्यू सर. गुड डे, गुड नाईट. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर, गुड नाईट. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू.